नमस्कार. आता आपण महाराष्ट्रातील मराठवाडा भागात आहोत. मराठवाड्यातील जिल्हा उस्मानाबाद तालुका उमरगा आणि उमरगा तालुक्यातील वंथा या गावात आपण आहोत. या गावाचा वंथा या गावातील वर्ल्ड चॅम्पियन कुमारी अश्विनी राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती यांचाही मुलगी अश्विनी तानाजी मोहनताजी उमरगा तालुका जिल्हा उस्मानाबाद. कुस्ती खेळण्याची प्रेरणा कशी मिळाली? म्हणजे एक मुलगी असताना पण कसं वाटलं की कुस्ती खेळावं त्यांची? लहानपणी माझे वडील कुस्ती खेळायचे आणि मला पण शिकवलं. वडिलांकडनं शिकायला मिळालं. आतापर्यंत कुठे कुठे कुस्तीसाठी म्हणजे बाहेर गेलेली? नॅशनल केरळला झाले. केरळला नॅशनल झालाय का? गेल्या वर्षी पंजाबला. पुढे काय करायची इच्छा आहे अजून? ऑलिम्पिक मध्ये प्रथम क्रमांक. ऑलिम्पिक मध्ये भारतातून गोल्ड मेडल मिळण्याची इच्छा. हा दिवस मनात मी अश्विनीचा प्रशिक्षक. 2-4 वर्षापासून याला कुस्ती शिकवतो. कुस्ती अश्विनी शिकवताना असं मला वाटतंय की कुस्ती मुलगी नाही मुलगा खेळल्यासारखं वाटतं आम्हाला. आणि ह्याची कुस्ती असं बऱ्याचशा ठिकाणी कुस्ती असं मोठ्या मोठ्या दौंडमध्ये कुस्ती खेळते. त्या टायमाला प्रेक्षक असे दम होतात बघून की अश्विनी कुस्ती आज खेळायला येणाऱ्या म्हणजे की गावागावातून लोक कुस्ती कधी न बघणारे लोक ही कुस्तीची आवड निर्माण होते. आणि ह्याच्यामुळे बरेचसे पालक आपल्या मुलीला कुस्ती शिकवायला लागलेत. आणि आज कुठंतरी आपल्याला म्हणजे एक दोन मुली कुस्ती बघायला सुद्धा मिळत नव्हत्या, तर आज भरपूर असे जुने जाणते पैलवान म्हणा किंवा ज्याला कुस्तीचे छंद आहे ते आपल्या मुलीला कुस्ती शिकवायला लागले. आणि या कुस्तीमुळे अश्विनीला आमचं म्हणताच नाही, आमच्या आजूबाजूचे सगळे म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातले लोक अश्विनीचं नाव म्हटलं की कोणी केला कुस्ती, अश्विनी म्हणलं की कुस्ती, असं म्हणजे अश्विनीचे सगळं हे होऊन गेलं. गावाला काय फायदा झाला होता? गावाला तसं पाहिलं तर अश्विनीच्या नावाशिवाय दुसरा काय फायदा झाला नाही. फक्त अश्विनी किंवा गावाला इतका फायदा झालाय की चांगल्या विषयामध्ये जर नाव निघालं, आज कुठल्या बैठकीत भेटली कुस्ती म्हणजे की अश्विनीचं नाव निघतं. एक आदर व्यक्ती अश्विनीचं नाव घेतलं जातं त्या छोट्या खेड्या गावात. अजून महाराज मंजुटी नारंगवाडी मोठा